नक्कीच प्रत्युष 11 चिखले संघाची सलामीची जोडी मैदानात उतरताना कामेश आणि निखिल अशी सलामीची जोडी. तसेच नित्य साई गणेशपुरी संघाकडून वैयक्तिक तर संघासाठी पहिलं षटक घेऊन येईल तो म्हणजे गोलंदाज पांडुरंग. नक्कीच कर्णधाराने जी जिम्मेदारी दिली आहे पांडुरंग वरती, बघूया पांडुरंग कशा पद्धतीने पूर्ण करतोय. परंतु एक नावाजलेला संघ आहे तो म्हणजेच चिखले संघ. तर सामन्याला सुरुवात होताना स्ट्राईकला येतो म्हणजे कामेश आणि नॉन स्ट्राईक येतो म्हणजेच निखिल. नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक बघूया. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील त्या म्हणजेच नित्यासाई गणेशपुरी संघाकडून. षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल तो म्हणजे पांडुरंग. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव येतोय. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणता येईल पांडुरंग मार्फत. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक. नक्कीच शॉर्ट मध्ये चेंडू होता. पॉइंटच्या क्षेत्रात मारले चेंडू. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषे पार. चौकार. कामेशच्या बॅट मधनं येतोय पहिलाच चौकार आणि या 4 धावे संघाचे खातं उघडलं जात आहे. सुरेख फटका म्हणता येईल कामेश मार्फत. नक्कीच एका कामेश आक्रमक फलंदाज आहे तो म्हणजे चिखले संघाकडून. नक्कीच पहिला चेंडू मात्र निर्धावला होता, परंतु दुसरा चेंडू खणखणीत चौकार आला. बघूया तिसरा चेंडू. नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही आणि येतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच एक तेरी तो एक मेरी. बघूया षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा कामेश यांना नक्कीच उंचार मारण्याचा प्रयत्न होता. पूर्ण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल आता पर्यंत पांडुरंग मार्फत. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसरा चेंडूवर चौकार आला होता. परंतु बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. नक्कीच कुठेतरी रोखून ठेवलं जात आहे कामेशाला. नक्कीच मोठे फटके मारण्यापासून. बघूया षटकातील पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा कामेश. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेत मारले चेंडू. वन बाउन्स टू बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा सहजता पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 धावेवरती. उर्वरित एक चेंडूचा खेळ असेल तो म्हणजेच पहिल्या षटकातील पॉवर प्लेचे षटक. नक्कीच आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणता येईल पांडुरंग मार्फत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टप्पा पडून उचली घेणारा चेंडू. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तसेच अजूनही सलामीची जोडी फोडण्यात अजूनही यश आलेलं नाही ते म्हणजेच गणेशपुरी संघाला. नक्कीच या ष- षटकामागे काय रूपरेषा असेल. नक्कीच सुरेख फटका तिथे शतरक्षक तैनात येतोय फील्ड करतोय फेकतोय. तोपर्यंत 2 धावा त्या पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल तेव्हाच कामेश आणि निखिल मार्फत. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावांवरती. बघूया षटकातील पुढचा चेंडू. लेगच्या दिशेने टोळाय चेंडू. शतरक्षक तिथे तैनात आहे. खराब फेकी म्हणता येईल, परंतु एक धाव सहजता पूर्ण केली जात आहेत. दुसऱ्या धावेचा कोणता प्रयत्न नाहीये आणि नक्कीच एक धावेवरतीच समाधान मानावं लागेल. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच मोठे फटके मारण्यापासून रोखलं जात आहे ते म्हणजे शिकले संघाला.
बघूया कामेश कशा पद्धतीने हाणामारी करेल. नक्कीच दिशा देण्याचं काम केलं जात आहे. शतरक्षक कोणती चुकी करणार नाहीये, परंतु एक धाव सहजता पूर्ण केली जाते. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूमध्ये वेग असल्या कारणाने बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. बघूया पुन्हा एकदा रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकले जात आहेत ते म्हणजे निर्भय मार्फत. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावताना ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. तशीच षटकातील शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू मात्र टाकले जात आहेत ते म्हणजे निर्भय मार्फत. अभय अभय मार्फत. हे पण तसं वाटत, ह्यो पण तसं वाटत, आता काय जोड केलो, जोड केलो. नक्कीच अभयाने सुद्धा सुरेख गोलंदाजी केली. नक्कीच 4 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. पहिल्याच षटकामागेचा विचार केला गेला तर पांडुरंगने 6 धावा खर्च केल्या गेल्या. नंतर अभय आला. अभयने 4 धावा खर्च केल्या आणि या 2 षटकामागे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 धावांवरती. अ, वैयक्तिक पहिलं तसे संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अशोक. बघूया अशोक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. परंतु कामेश सुद्धा ताकदीचा फलंदाज. नक्कीच आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद होतोय. नक्कीच पहिला हादरा बसला जातोय तो म्हणजे चिखले संघाला. कामेशाची जागा सांभाळण्यासाठी जातोय नवीन फलंदाज विनय. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. नक्कीच कुठेतरी जे चिखले संघ संकटामध्ये फसताना नक्कीच कोणाला तरी इथे उभं राहावं लागेल. नक्कीच मोठी धावसंख्या उभी करावी लागेल ती म्हणजेच गणेशपुरी संघासमोर. बघूया कोणता खेळाडू ही जिम्मेदारी आपल्या अंगावरती घेतोय. परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच ताकदीचे आहेत ते म्हणजे गणेशपुरी संघाकडून. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला गेला तो म्हणजे अशोक मार्फत. षटकातील पुढचा चेंडू असेल. नक्कीच सुरेख फटका तिथे शतरक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते. शतरक्षक येतोय, फील्ड करतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा सहज त्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. सुंदरे विनोद. विनोद. बघूया षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. फटका बसतोय. शतरक्षक कोणती चुकी करत नाहीये. दुसरा हादरा बसतोय त्यामुळे विनयाच्या रूपात. नक्कीच विनय मात्र तंबूच्या आसला येतोय. विनयची जागा सांभाळण्यासाठी जातोय नवीन फलंदाज तुषार. नक्कीच कुठेतरी संकटामध्ये फसताना संघ, परंतु गोलंदाजी तितकीच ताकदीची आहे ते म्हणजे अशोक याची. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. दुसरा चेंडू
वरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद. नक्कीच स्ट्रेटच्या दिशेने मारले चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, त्याचं प्रत्युत्तर. 2 धावा सर त्या पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच एक धाव होती तिथे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. झाला आता, चेष्टा करत झाली. नक्कीच शॉर्ट मध्ये चेंडू होता, सुरेख फटा, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजे 18 धावांवरती. सुरेख फटका येतोय. नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच फुलटॉस मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक होते सुरेख, बघूया. सुरेख फेकी म्हणता येईल. आणि या एका धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 3 षटकामागे, ती म्हणजे 19 धावांवरती. नवीन गोलंदाज येतोय दुशान, परंतु पहिल्याच चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार, तो म्हणजे तुषार बॅट मधनं. नक्कीच तुषार आपल्या संघाला कुठनं तर अडचणीमधनं बाहेर काढताना सुरेख फटकेबाजी करतोय तुषार. पहिल्याच चेंडूवरती चौकार येतोय. बघूया शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, किती धावा जमवल्या जातील या शेवटच्या षटकामागे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, गडी बाद होतोय. तुषार मात्र स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतोय. बघूया स्ट्राईकचा फायदा कितपत होतोय. नवीन फलंदाज जातोय मेहुल. बघूया षटकातील तिसरा चेंडू, तुषार कशा पद्धतीने फलंदाजी करेल. नक्कीच शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पंचांचा निर्णय येईल. वाईट चेंडू, खराब चेंडू येतोय. खराब चेंडू येतोय, अतिरिक्त धाव दिली जाते. आणि या पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोळाला चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल.
आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावांवरती. नक्कीच उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. बघूया फटका कसला जातोय. क्षेत्ररक्षक गोलंदाज कोणतीच चुकी करणार नाहीये. तुषारच्या खेळीला पूर्णविराम आणि तुषार मात्र तंबूच्या आसरेला येतोय. लक्ष चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. गडी बाद पुन्हा एकदा गडी बाद होतोय. बॅक टू बॅक 2 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला आले. बघूया तिसरा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल षटकातील. हॅट्रिकची संधी बघूया हॅट्रिक पूर्ण होईल का? सुदेश जागा सांभाळण्यासाठी जातोय हेमंत. षटकातील शेवटचा चेंडू असेल. नक्कीच हॅट्रिकची संधी असेल ती म्हणजे गोलंदाज दृशन. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. बघूया दुसरी धाव पूर्ण होईल का? खराब फेकी. आता मात्र गडी बाद होतोय. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावांवरती. आणि 30 धावेचं आव्हान असणार आहे ते म्हणजेच नित्यासाई गणेशपुरी संघाला. बघूया 30 धावा इथून बनवाव्या लागतील का डिफेन्स केल्या जातील.
हॅलो 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 हॅलो. यापुढे होणारा सामना जय बजरंग सातपाटी ब वर्सेस कमारे. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय बजरंग सातपाटी ब वर्सेस कमारे. नक्कीच चालू असणारा सामना प्रत्युष 11 चिखले वर्सेस नित्या साई गणेशपुरी. नक्कीच या दोन संघामध्ये असणारा सामना 30 धावाचं आव्हान ठेवलं जात आहे, ते म्हणजेच गणेशपुरी संघासमोर. बघूया 30 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील की रोखलं जाईल, येणाऱ्या 4 षटकामध्ये समजेलच. परंतु सलामीची जोडी मैदानात गणेशपुरी संघाकडून अशोक आणि पांडुरंग अशी जोडी गणेशपुरी संघाकडून, तसेच शिकले संघाकडून गोलंदाज येतोय तो म्हणजे सुदेश. बघूया अशोक एक आक्रमक फलंदाज गणेशपुरी संघाकडून सामन्यात सुरुवात होताना. नक्कीच सुरेख चेंडू होता. टप्पा पडून दिशा चेंज केली होती. पहिल्यांदा जर काही चेंडू समजला नाहीये, पहिला चेंडू निर्धाव येतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका सक्सेस होतोय. बघूया शतरक्षक तिथे तैनात आहे. 2 धावा सहजता पूर्ण केल्या जात आहे. तिसऱ्याचा प्रयत्न असेल की नाही, परंतु सुरेख फेकी म्हणता येईल आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे अशोक याला. आणि या 2 धावेने संघाचं खातं ओपन केलं जात आहे. धावफलकावरती 2 धावा लागल्या जात आहेत. नक्कीच 30 धावाचं आव्हान असताना बघूया फटका फसतोय. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. पहिला हादरा बसतोय, तो म्हणजेच अशोक याच्या रूपात. नक्कीच शेकडोचा सामना कमारे वर्सेस जय बजरंग सातपाडी बी, या दोन संघामध्ये नाणेफेकी होत आहे. कोण जिंकला? सातपाडी जिंकली. कोणता? कोण बॅटिंग केला? नक्कीच अशोक याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातो दुशान. परंतु गोलंदाजी आतापर्यंत सुरेख सुदेश मार्फत पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे दूषण याला. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत सुदेशाची मोठे फटके मारू देत नाहीये. नक्कीच जगळून ठेवलं जातंय फलंदाजाला. एक गडी बाद करण्यात यश येत आहे. षटकातील पुढचा चेंडू असेल. नक्कीच उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बघूया 2 धावा आणि 2 धावा त्या पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच स्टम्प्स चला बॉल लागला असता तर नक्कीच गडी बाद होऊ शकला असता, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
बघूया षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. फलंदाज पांडुरंग. नक्कीच ब्लॉक मध्ये चेंडू आणि त्रिफला उद्ध्वस्त गडी बाद होतोय. दुसरा आदरा बघला जातोय तुम्हीच पांडुरंगाच्या रूपात. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणता येईल सुदेश अशी. पहिल्या षटकामागे 5 धावा खर्च करतोय आणि 2 गडी बाद करण्यात यश येते सुदेशाला. 30 धावाचं आव्हान असताना सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. पांडुरंग याची जागा सांभाळण्यासाठी जातोय साई. बघूया वैयक्तिक संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तुम्हीच विनय. नक्कीच वेगवान चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. 30 धावाचं आव्हान असताना पुन्हा एकदा आता मात्र चेंडू काही उचली प्राप्त करत नाहीये आणि 22 रूपात मात्र एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईकला येतोय तुमचा साई. बघूया साई कशा पद्धतीने फलंदाजी करेल. नक्कीच ब्लॉक मध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा 22 रूपात एक धाव येते. क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि या एका धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते म्हणजे 7 धावांवरती. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत विनय मार्फत. नक्कीच 30 धावा मात्र उभारल्या गेल्या. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी. कंजूस गोलंदाजी म्हणता येईल विनयाची. बघूया काहीतरी कानमंत्र दिला जातोय साई मार्फत. या कानमंत्राचा कशा पद्धतीने फायदा उचलला जाईल. नक्कीच उंचार मारलेला फटका बघूया क्षेत्रशक्ती ते येतोय. बघूया सुरेख झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय. तो वागायचा तरी पूर्ण होत होता ना राणीचा. अरे हे काय षटक कमी करायचंय कसा काय नाही करायच्या. हा नाही सांगा जास्त दिवसाचं 5-5 ओव्हर पुरं होता. फोर आउट दिला. दुष्यंत. दूषण मात्र तंबूच्या आसनाला येतोय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय नवीन फलंदाज संदेश. नक्कीच
खूपच सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. विनय याची आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा एक धाव खराब क्षेत्ररक्षण, त्याचं प्रत्युत्तर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच एक धाव होती तिथे 2 धावा दिल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 आकड्यांवरती. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल ती म्हणजे गणेशपुरी संघाला. नक्कीच 30 धावाचं आव्हान ठेवलं होतं, परंतु पहिल्या षटकामागे 5 धावा आल्या. त्यानंतर विनयाने फक्त 4 धावा खर्च केल्या. नक्कीच आशिष नवीन गोलंदाज वैयक्तिक पतसंघासाठी तिसरा षटक घेऊन येईल आशिष. आता मात्र 12 चेंडू आणि 21 ची गरज असताना बघूया या षटकामागे किती धावा खर्च केल्या जातील आणि गणेशपुरी संघ किती धावा करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच हे षटक महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच कर्णधाराने चेंडू विसावला जातोय तोपर्यंत आशिषच्या हातामध्ये बघूया षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल. नक्कीच उंचावर मारण्याचा प्रयत्न होता आणि गडी बाद होतोय. साहिल मात्र तंबूच्या आसराला येतोय. नक्कीच चौथा जातोय तो म्हणजे गणेशपुरी संघाला. नक्कीच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत चिखले संघाकडून. बघूया विकी नवीन फलंदाज, परंतु सुरेख गोलंदाजी म्हणता येईल चिखले संघाकडून. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र 20 धावेची गरज असेल ती म्हणजे 10 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. बघूया काय घडेल मैदानात. नक्कीच हे षटक निर्णायक असणार आहे. नक्कीच उंचर मारलेला फटका बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि चेंडू सरळ 6 धावेसाठी जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षकाने सुरेख झेल टिपला होता, परंतु पाय मात्र सीमारेषेलगत लागला, टच झाला आणि 6 धाव्या मात्र इथून आल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 धावांवरती. बघूया पुन्हा एकदा फलंदाज विकास. संदेश आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीने मैदानात खेळणं की गडी बाद होऊ शकला असता, परंतु पाय मात्र सीमे लट्टच झाला आणि 6 धावा मात्र इथे आल्या. बघूया नक्कीच मागच्या दिवशी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. फलंदाजाला काही चेंडू समजत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. बघूया षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच शॉर्ट मध्ये चेंडू होता. बघूया पुढे येऊन मारले चेंडू आणि चेंडू जातोय सरळ 6 धावेसाठी.
आणि या 6 धावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 धावांवरती. नक्कीच या षटकामागे 13 धावा मात्र खर्च केल्या गेल्या त्यामुळे आशिष याने. बघूया 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. बघूया 6 चेंडू आणि 8 धावेची गरज असताना बघूया 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. गोलंदाज येतोय मेहुल. नक्कीच कर्णधारांनी विश्वास दाखवलाय तो मेहुल वरती. बघूया मेहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नक्कीच पहिली 2 षटक मात्र कंजूस टाकले गेले होते ती म्हणजे सुदेश आणि विनय मार्फत. नंतर तिसरा षटक घेऊन आशिष आणि 13 धावा खर्च केल्या. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावेची गरज असेल. बघूया मेहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नक्कीच बॅट शिगाडा लावून चेंडू. एक धाव पूर्ण केली जात आहे. आता मात्र समीकरण बदलताना 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. बघूया मेहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नक्कीच रोखलं जाईल का? परंतु एक आक्रमक फलंदाज संदेश नक्कीच उंचार मारण्याचा प्रयत्न होता. बघूया एक धाव पूर्ण केली जाते. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय. बघूया गडी बाद करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. बघूया तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावासह त्या पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच एक एक्स्ट्राची पूर्ण केली जाते. 3 धावा मात्र सहज पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावांवरती. बघूया षटकातील पुढे चेंडू. विक्की कशा पद्धतीने खेळून काढेल. नक्कीच 4 धावेची गरज. नक्कीच पहिल्या षटकामागे 5 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 4 धावा आल्या. तिसऱ्या षटकात 13 धावा आल्या. आता मात्र 4 धावा. नक्कीच पंचांकडे दाद मागताना गडी बाद होतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. नक्कीच
मेहुलचा विकेट येतोय. नवीन फलंदाज सजन, बघूया सजन कशा पद्धतीने फलंदाजी करेल. लगेच 4 धावेची गरज असताना विकी याची येते विकेट. बघूया सामना, लगेच अडीतटीचा सामना. 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. बघूया मेहुल हा सामना विजयी करेल का? षटकातील पुढचा चेंडू लगेच अलीच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव पूर्ण. 1 बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बघूया सुरेख फेकी येते आणि गडी बाद होतोय. नक्कीच सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? दोन चेंडू आणि 3 धावेची गरज. बघूया कोणता संघ विजयाच्या दिशेने आपली वाटचाल चालू ठेवेल आणि कोणत्या संघाला इथून पराभूत व्हावं लागेल, की सुपर ओव्हर पाहायला भेटेल. नक्कीच 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. सुरेख गोलंदाजी. 6 चेंडू मागे 8 धावेची गरज असताना सुरेख गोलंदाजी करतोय त्यामुळे मेहुल चिखले संघाकडून नवीन फलंदाज जातोय. तुम्हीच यश. नक्कीच 2 धावा आल्या तर नक्कीच सुपर ओव्हर पाहायला मिळेल. परंतु बघूया नक्कीच दिशा देण्याचं काम केलं गेलं. एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. सुरेख फेकी आणि गडी बाद होतोय. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावेची गरज. नक्कीच सामना होता कुठे आणि गेला कुठे. नक्कीच 8 धावाची गरज असताना 6 चेंडू मागे सुरेख गोलंदाजी करतोय मेहुल. कोणता संघ विजयाच्या दिशेने आपली वाटचाल चालू ठेवेल? सुरेख खेळ मैदानामध्ये तुम्हाला प्रत्युष इलेव्हन चिखले वर्सेस नित्या साई गणेशपुरी अशा या दोन संघामध्ये नवीन फलंदाज जातोय अभय. नक्कीच एक चेंडू आणि 2 धावेची गरज. नक्कीच इथून 2 धावा आल्या तर नक्कीच गणेशपुरी संघ मात्र विजय होईल. परंतु डॉट चेंडू आला तर चिखले संघ विजय होईल आणि एक धाव आली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. नक्कीच खेळ आहे, काही उघडू शकतं. नक्कीच अटीतटीचा सामना. बघूया काय घडेल या चेंडूवरती. नक्कीच प्रेक्षकाच्या भेटीला एक सुरेख सामना. सुरेख बघूया एक चेंडू आणि 2 धावेची गरज. एक धाव इथून आली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला तर चिखले संघ मात्र
विजय होईल. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. बघूया गडी बाद. इथून चिखले संघ विजयी होतोय. नक्कीच 30 धावाचं आव्हान असताना डिफेन्स केल्या जात आहेत. तसेच जिंकले संघाचे अभिनंदन, हारले संघाची कौतुक.